कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांनी ग्रामपंचायत हद्दीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला नव्या जोशात विकास कामांचा धडाका सुरू केलाय। एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोल्हारे ग्रामपंचायतचा विकासाचा भरीव आराखडा प्रत्यक्षात उतरवलाय। ग्रामपंचायतसाठी सरपंच महेश विर्ले यांनी सुमारे $2.25 कोटी इतका भरीव निधी आणून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी दिनांक 4 जानेवारी रोजी कोल्हारे ग्रामपंचायत परिसरात करण्यात आले। ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामीण मार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, डीपी रस्ते, अंतर्गत रस्ते यांना थर्मोप्लास्टिक रोड साईड मार्किंग करणे यासाठी 27 लाख निधी मंजूर केला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। ग्रामपंचायत कोल्हारे येथील नेरळ कशेळे रस्ता ते हजारे नगर डीपी रस्ता तयार करणे यासाठी 25 लाख, कोल्हारे राज्यमार्ग 109 ते एस्पायर पार्क इमारतीकडे जाणारा रस्ता तयार करणे यासाठी 15 लाख, धामोते ते शुभारंभ गार्डन ते सागर प्लाझा कडे जाणारा रस्ता तयार करणे यासाठी 4.5 लाख, बोपेले ते संजय पेमारे ते अनिल जाधव यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे यासाठी 3 लाख, बोपेले येथील अंतर्गत रस्ता तयार करणे यासाठी 2 लाख या सर्व विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। तर काही पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण देखील करण्यात आले। यामध्ये धामोते येथील प्रभात बिल्डिंग ते वसंत निर्वाणाकडे जाणारा रस्ता तयार करणे यासाठी 25 लाख, कोल्हारे येथे दशक्रिया विधी घाट तयार करणे 20 लाख, धामोते येथे बस स्टॉप कॉन्क्रिटीकरण करणे 15 लाख, धामोते येथे दशक्रिया विधी घाट तयार करणे 10 लाख, धामोते येथील उमानगर अंतर्गत रस्ता तयार करणे 4.60 लाख, धामोते येथील स्वागत विलेज ते सूर्या पार्क सोसायटीकडे जाणारा रस्ता तयार करणे यासाठी 3.28 लाख, कोल्हारे अंतर्गत सुरेश धुळे ते विजय गोमारे यांच्या घराकडे जाणारा रस्ता 7 लाख या सर्व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण सरपंच महेश विर्ले व समाजसेविका ज्योत्स्नाताई विर्ले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रोशन मस्कर, पपेश विर्ले, सोमनाथ विर्ले, जयेश जोशी, अस्मिता विर्ले, नूतन पेरणे, गीता मोरे, साक्षी विर्ले, सविता कोळंबे, प्राची जाधव, वैष्णवी मस्कर, मारुती विर्ले, भरत पेरणे, शिवाजी विर्ले, सागर जामगरे, दर्शन पाटील, जयेश डायरे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कोल्हारे ग्रामपंचायत ही विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न आज साकार होतार दिसत आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यात भर देत विकासाच्या दिशेने पावले उचलली जात आहेत। मागील 4 वर्षात केलेल्या विकास कामांमध्ये नवीन वर्षात आणखी भर पडली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। कोल्हारे ग्रामपंचायत एक विकासाचं मॉडेल बनवण्याचा जो आमचा स्वप्न आहे तो कुठेतरी साकार होत आहे आणि पंचकृषीतील जनता सर्वच्या सर्व त्या गोष्टी बघत आहे आणि त्या गोष्टीचा एक खूप चांगला रिस्पॉन्स आणि रिप्लाय पण येत आहे आपल्याला। ते बोलतात ना का जो योद्धा हारला जात नाही त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा पद्धतीचं कार्य सुरू आहे। कारण की भ्रष्टाचार हा आरोप करणं आणि त्याची तक्रार करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। जर विरोधक, वारंवार मी बोलतो ती गोष्ट, विरोधक जर आम्ही काही भ्रष्टाचार केला असता तर 100% आमची तक्रार करून आमच्यावर 39 प्रमाणे कारवाई करून केव्हाच आम्हाला पदावरून बरखास्त केला असतं। दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार म्हणजे काय की याच्यापूर्वी जे डस्टबिन खरेदी होती त्याची किमती बघतील तुम्ही काय आहेत त्या, आजच्या किमती काय आहेत, याच्यापूर्वी TCL खरेदी होती त्याची किंमत काय होती, आजची काय किंमत आहे, नंतर याच्यापूर्वी जे स्ट्रीट लाईट खरेदी करत होते त्याची किंमत आज जवळजवळ निम्म्यापर्यंत आहे। तर हा भ्रष्टाचार नाही ना, हा आपण चोख पारदर्शक व्यवहार। इथे आपण आपल्या जेवढे नागरिक आहेत त्यांना कोणाचे काही प्रसंग आला सुखदुःखाचा तर आपल्याकडे ॲम्ब्युलन्स मोफत ठेवलेली आहे, सगळ्या नागरिकांना एकदम ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे, लाकडं असतील, सर्व दाखले असतील, सगळ्याच गोष्टी आपल्याकडून मोफत ठेवलेल्या आहेत आणि जेणेकरून एक कुटुंब म्हणून आपण सर्व नागरिकांकडे बघतोय आणि तोच वसा माझी पूर्ण टीम, त्यानंतर ज्या ज्योत्स्नाताई विर्ले आहेत त्यासुद्धा, माझ्या मिसेस त्यासुद्धा तोच वसा चालवत आहेत। तर खूप एक चांगली गोष्ट वाटते। माझे सहकारी असतील, मारुतीदादा असतील, रोशन मस्कर असतील, राजेश विर्ले असतील, सोमनाथ विर्ले असतील, ही पूर्ण टीम केव्हाच अविरत काम करणारी टीम आहे आणि कुठेच मागे नाही। मग आमचा भरतसुद्धा सगळेच्या सगळे एक एक व्यक्ती आमचा अखंड सर्वांसाठी झोकून दिलेले व्यक्तिमत्व आहेत। त्यामुळे मला नाही वाटत की आपला जो इथला जो परिसर आहे तो परिसर कुठेतरी त्यांची घरची माणसं डावलेल किंवा प्राधान्य आपल्याच लोकांना सर्वांना देतील, हे सर्वांच्या चेहऱ्यावर, तोंडावर, सगळ्यांच्या मुखामध्ये तीच गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जराशी कुठेही संशय नाही आहे। हा गेली 5 वर्ष सुरू आहे। तुम्ही कितीतरी आज बातम्या बघतायत, कितीतरी आज रील्स बघतायत की आपले विकास कामं आहे ती सर्वांपर्यंत पोहोचत आहेत। कारण की जे काम इथे आतापर्यंत केलं आहे ते आपण 2021ला ज्यावेळेस फेब्रुवारी 2021 मध्ये बसलोय तिथून अविरत आहे, तर आजपर्यंत कुठे थांबले नाही आणि याच्या पुढे पण कुठे थांबणार नाही।